आज मी इथे लिंब आणली आहेत, 100 लिंब आहेत, स्वच्छ अशी धुवून घेतली आणि थोडीशी सुकवून घेतली। इथे मी आज लिंबाचं लोणचं पण टाकते, क्रशवाल्या लिंबाचं लोणचं पण टाकते आणि सोबत आपली जी साल वाया जाते त्याच्या 3 आपण कुठल्या प्रकारे वापरू शकतो ते सुद्धा सांगितले। आणि इथे लोणचं मी एकाच लोणच्यात आपण 3-4 प्रकारे कसं लोणचं घालू शकतो ते सुद्धा सांगणार आहेत। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले इथे मी 100 लिंब घेतले होते, स्वच्छ 2 पाण्याने धुवून सुकवली, म्हणजे त्याच्यावरचं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे। त्यानंतर याला एका लिंबाचे मी 8 भाग करते, तुम्ही हवं तर असे 4 भागसुद्धा करू शकता। असे पूर्ण लिंब मी कापून घेणार आहे। त्यापैकी काही लिंब मी पिळायसाठी ठेवणार, म्हणजे 75 लिंब मी कापून घेणार आणि 25 लिंबूचा रस मी वापरणार आहे। मला वेगवेगळ्या याच्यात वापरायचं आहे, पूर्ण लिंबाच्याच लोणच्यात नाही घालणार। मला बाकीचे पण मी घरी लोणचे जे बनवले त्याच्या रेसिपीज ऑलरेडी मी तुम्हाला चॅनलवर टाकलेले आहेत। तर ते लोणचं माझं संपलं, त्यानंतर परत त्याच प्रकारची मी लोणची घातलीत, तर त्यात मला तो लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणून मी त्यासाठी 25 लिंबू ठेवले आहेत रसासाठी। त्यानंतर अर्धे लिंब जे कापलेले लिंब आहेत ते या भरणीत भरून घेतले। त्यानंतर इथे मीठ घातलेलं आहे। आता हे मीठ घालून तुम्ही असंच हे लोणचं ठेवू शकता, फक्त मिठाचं लोणचं बनवू शकता इथे। तर मिठाचं लोणचं आपल्या उपयोगी असं आहे, ते उन्हाळ्यात आपल्याला मळमळ वाटतं, उलटीसारखं वाटतं किंवा पोटदुखी होते किंवा थकवा जाणवतो, त्यावेळेस आपण ते मिठाचं जे लोणचं आहे हे वर्षोगिंती आयुर्वेदरित्या त्याच्यात चांगले औषधी गुण तयार होतात आणि ते आपल्या तब्येतीसाठी फार छान असते। तर आता तुम्ही हे एक प्रकार बघितला, यात हे असं मिठाचं लोणचं करून ठेवायचं। 5-6 वर्ष हे आरामात टिकतं आणि खराबही होत नाही, छान मुरतं आणि चवीलाही खूप छान लागते आंबटसं। हे फक्त एक मिठाचं लोणचं झालं। आता यातच आपण जर तिखट घातलं तर हा तिखट मिठाचा छान असा आंबट लोणचं तयार होतं। हाही हप्त्याभरात तयार होतं आणि मिठाचं लोणचं आहे तेही हप्त्याभरात तयार होतं। पण मिठाचं लोणचं आहे हे तुम्ही 5-6 वर्ष आरामात टिकवून ठेवू शकता आणि वापरू शकता। पण तिखटाचं लोणचं आहे हे तुम्ही 1-2 वर्ष आरामात टिकतं, पण काय होतं ते खराब होण्याची कधी भीती असते, म्हणून मी तिखटाचं लोणचं जास्त काळ ठेवत नाही। तिखटाचं लोणचं लगेच हे करतो। तिखटाच्या याच्यात तेवढे आयुर्वेदिक गुण असत नाही, कारण की पोटदुखीला तिखटाचं लोणचं चालत नाही, मिठाचं लोणचं हे पोटदुखीवर सुद्धा चालतं। तिखट घातलेला 1 चमचा, त्यानंतर यात 1-2 लिंबू पिळलेले आहेत, म्हणजे लिंबाचा रस, आणि याला बघा तिखट लिंबाचा रस पिळून थोडंसं अजून शेक करून घेतलं आहे। तर हा दुसरा प्रकार झाला लिंबाच्या लोणच्याचा। हे पण तुम्ही असंच एक तर मिठाचं निव्वळ टाकायचं असेल तसं टाकू शकता, किंवा असं तिखट मीठ घालून टाकायचं असेल तसंही टाकू शकता। आता तिसरा प्रकार लिंबाच्या लोणच्याचा, तर आता हे ओपन करून घ्यायचं शेक झाल्यानंतर, म्हणजे छान तिखट मीठ सर्व फोडींना लागलेलं आहे आणि हळूहळू ते मिठाचं पाणी होतं आणि छान होतं। आता यात मी घालते हे गूळ, तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता किंवा गूळ साखर दोन्ही घालू शकता। तर इथे मी 2 वाटी गूळ घातलेला आहे। मला गोड लोणचं बनवायचं होतं, ऑलरेडी माझ्याकडे मिठाचं टाकलेलं पण लोणचं आहे, तिखट मीठ घालून केलेलं ते सुद्धा लोणचं आहे। तर मला आता गोड लोणचं बनवायचं होतं, आंबट गोड असं लिंबाचं, तर मी ते गूळ घालून घेतला। हा तिसरा प्रकार आपल्या लिंबाच्या लोणच्याचा। इथे घालताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं, खूप मस्त असं चविष्ट असं लोणचं बनतं। आता याला हप्ताभर तुम्ही एक तर उन्हात ठेवू शकता किंवा तुमच्या रूम टेम्परेचरवर ठेवून द्यायचं। रोज याला थोडंसं हलवायचं आणि म्हणजे फोडी वर खाली होतात आणि छान मुरते। असं आपलं हप्त्याभरात हे लोणचं खायला रेडी होऊन जातं। आता आपल्याला काय करायचं आहे, साली उरलेल्या आहेत, लिंबू पिळल्या त्याच्या साली उरल्या आहेत, या लिंबाला असंच जर सुकवून ठेवायचं तर रोज आपल्याला कुकरमध्ये घालायला काम येतं, पण सुकवायचं आवश्यक आहे, कारण की काय होतं आतमध्ये लिंबाच्या आतमध्ये काळपटपणा बुरशी जमते, म्हणून लिंबाच्या सालीच्या आतमध्ये बुरशी जमते। तर याला कापून घ्यायचं आणि सुकून घ्यायचं, तर ते रोजच्या आपल्या ॲल्युमिनियमचा कुकर असतो आतून काळा होतो, तर तुम्ही त्यात रोज 1 फोड घातली की ॲल्युमिनियमचा कुकरही आतून अगदी स्वच्छ होतो। आणि जर सुकलेल्या फोडी असेल त्याचा चुरा करून घ्यायचा, मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायचं आणि ते आपले पितळे तांब्याची भांडी घासायला सुद्धा वापरू शकता। हा दुसरा प्रकार झाला लिंबाच्या सालीला न फेकता। आणि लिंबाच्या सालीचा तुम्ही कापून तुम्ही जे लोणचं घातलं त्यातच टाकून द्यायचं, म्हणजे त्या सालीला पण छान मुरतं आणि त्याचं पण लोणचं बनतं। हा सालीचा तिसरा प्रकार झाला, कसं यूज करायचं ते। आता बाकीचे लिंब उरले होते, आपण लिंबाचं लोणचं घातलं, आता लिंबाचा क्रश करायचा। आता लिंब आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक वाटून घेतले आहेत।
हे तुम्ही शिजवू शकता, लिंबाचा क्रश किंवा लिंबाचं लोणचंही शिजवू शकता. पण मला ना नैसर्गिकरित्या जेव्हा ते लोणचं मुरतं ते चवीला शिजवल्यापेक्षा खूप हे नैसर्गिक चांगलं वाटतं. तर नॅचरलरित्या आपल्याला मला इथे लोणचं करायला आवडतं. तर हा जो क्रश केला तो मी भरणीत भरून घेतलेला आहे पूर्ण. तुम्हाला याच्यापेक्षा बारीक असं हवा असेल तर करायचा, पण यात थोड्याशा साली जर असेल त्या मुरतात आणि नंतर जेव्हा खायला ते मजा येते ना ती वेगळीच येते. तर लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर याला छान वाटून घ्यायचं. तर हे वाटून मी भरणीत भरून घेतलं आहे. यातसुद्धा मी तिखट, मीठ आणि साखर घालून यात साखर घालते आहे. लिंबाच्या लोणच्यात मी जे फोडीचं केलं होतं त्यात गूळ घातला होता. यात मी साखर घालून घेणार आणि सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार. यात हवं असेल तर तुम्हाला सोप, जिरं हे सुद्धा मसाले तुम्ही घालू शकता, पण मला असं साधं आवडतं म्हणून मी ते घेतलेलं आहे. हे घालून मी मिक्स करून घेणार आणि हप्ता 2 हप्ते असंच बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवणार. रोज याला चमच्याने छान मिक्स करणार आणि हप्त्या 2 हप्त्यात आपलं दोन्ही लोणचे रेडी होणार खायसाठी. पराठ्याबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा जेवणाबरोबर घ्या. आपल्या जेवणाची चव अप्रतिम करते. पोटदुखीवर, तोंडाला चव नसेल त्यावेळीसुद्धा कामी येते. तर या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.